टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जय जय रामकृष्ण हरी म्हणत जे राज्यभर जे आहेत ते विठू माऊलीचा गजर सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं वारकरी जे आहेत ते आता पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे। त्यातच आता 1 जुलै ते 11 जुलै पासून एसटी महामंडळाने देखील वारकऱ्यांसाठी विशेष बसची व्यवस्था केलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत असेल, कळमनुरी असेल, त्याचबरोबर हिंगोली आगार असेल, या तिन्ही आगारातून एकूण जिल्ह्यातून 75 बसेसची जी व्यवस्था जी आहे ते एसटी महामंडळाने केलेली आहे। त्यामध्ये हिंगोली आगारामधून 35, वसमत 25 आणि कळमनुरी 15 अशा या तिन्ही आगारातून जे आहेत ते 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत म्हणजेच 1 जुलै पासूनचे 11 जुलैपर्यंत वारकऱ्यांसाठी 75 बसेसची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। या 75 पैकी जे आहेत ते हिंगोली जिल्ह्याला काही नवीन बसेस आल्या, ह्या नवीन बसेस देखील याच वारकऱ्यांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत आणि या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये ही जी बस जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। जवळपास 75 बसेस या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातून होणार आहेत, तर परभणी आणि हिंगोली या डेपोतून जवळपास 210 बसेस जे आहेत ते एसटी महामंडळाने नियोजन केलं आहे। 210 बसेस जे आहेत ते हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील विविध आगारातून पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि याच बसेस जे आहेत ते आता पंढरीसाठी जाण्यासाठी जे आहेत ते रवाना झाले आहेत। एसटी महामंडळाच्या वतीने एक वारकऱ्यांना आवाहन करण्यात आले की म्हणजे ग्रुपनं जे आहे ते आपण नियोजन करावं जाण्यासाठी, म्हणजे ग्रुप 40 जणांचा, 42 जणांचा, 39 जणांचा असा ग्रुप करावा आणि जे ग्रुप तयार झाला त्याच गावातून जी आहे ती बस जाणार आहे आणि वारकऱ्यांना त्या गावात परत आणून सोडणार आहे। म्हणून या जे वारकरी जे पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी की ज्या वारकऱ्यांना पंढरपूरसाठी जायचं असेल तर त्या वारकऱ्यांनी 40 जणांचा ग्रुप करावा, कारण की 40 जणांचा ग्रुप झाल्यानंतर बस जी आहे ते त्या गावामध्ये वारकऱ्यांना घेण्यासाठी येणार आहे आणि परत त्याच गावामध्ये आणून सोडणार आहे। एकंदरीतच जिल्ह्यातून जे आहे ते 75 बसेस जाणार असल्याचं आगार प्रमुखाकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।